नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती। सकाळी 10:30 नंतर मात्र मार्केटमध्ये घसरण सुरू झाली व शेवटपर्यंत कायम होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 151 पॉईंट घसरून 82,201 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 54 पॉईंटने घसरून 25,145 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.82%, बीएसई टेलिकॉम इंडेक्स 0.70%, बीएसई आयटी इंडेक्स 0.43% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.27% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.56% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टायटन 3.19, एल&टी माइंडट्री 1.29, विप्रो 1.10, बीपीसीएल 0.97 अशी वाढ आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। सिप्ला 1.46%, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.42%, डॉक्टर रेड्डीज लॅब 1.35%, कोल इंडिया 1.32% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 689 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,971 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।